उपसरपंच शोधा अशा मजकुराचे बॅनर झळकले. ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाकडून खुलाशाची मागणी. निलंगा तालुक्यातील शिऊर ग्रामपंचायतीमध्ये मिरी पंचायत ॲपवर उपसरपंच पदाबाबत विसंगती आढळून आल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲपमध्ये उपसरपंचाचा उल्लेख नसून एका ग्रामपंचायत सदस्याचा उपसरपंच म्हणून उल्लेख असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत उपसरपंच शोधा अशा आशयाचे प्रतिकात्मक बॅनर लावले आहेत. या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले असून संबंधित त्रुटी तातडीने दुरुस्त करून प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून अधिकृत नोंदीनुसार उपसरपंच पदाची माहिती अद्ययावत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये वाढदिवसाचे बॅनर असतात, वेगवेगळ्या कार्यक्रमाचे बॅनर असतात, परंतु शिऊर गाव हे असं गाव आहे. या गावामध्ये सध्या उपसरपंच शोधा म्हणून बॅनर लागलेले आहेत. नेमकं काय प्रकार आहे, आपण या गावामध्ये आलोय. तिथं काही मंडळी जमलेली आहेत, त्यांना विचारणार आहोत काय प्रकार आहे आणि हे बॅनर का लागलेत गावात. नमस्ते. ते मी श्रीकृष्ण मनोहर गजाकोश, राहणार शिऊर. हम्म. तर आमच्या गावामध्ये असं प्रकार आहे की उपसरपंच नेमका आहे कोण तेच माहीत नाही जनतेला. तर आता काही म्हणतात किंवा शेषराव बनगर हे उपसरपंच आहेत असं म्हणतात, पण ऑनलाईन पोर्टलवरती दाखवत आहेत शफी पटेल. आणि ते आपण बघितल्याप्रमाणे ते रब्बाना अहमदीन पटेल हे आमच्या गावचे रहिवासी नाही आहेत. तर ते नाव आहे मुस्लिमचं, बाई आहे हिंदूची. बरं. नेमकं आमच्या गावचे नाहीत, पण ते सदस्य आमच्या गावचे झाले कसं. बरं, तुम्ही सरपंच सोडून उपसरपंचाच्या का मागे लागला? कारण की उपसरपंच म्हणजे नेमकं आमच्या गावात म्हणत आहेत की शेषराव बनगर हे उपसरपंच आहेत असं आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे, पण ऑनलाईन पोर्टलवरती शफी पटेल आहेत. म्हणून आमचं म्हणणं आहे की बा नेमका आहे कोण उपसरपंच गावचा. कुठल्या पोर्टलवर ही अशी माहिती आहे? मेरी पंचायत म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावरती दाखवतं. बरं, याच्या संदर्भात तुम्ही पंचायत समितीला काही निवेदन दिले, काही माहिती घेतली? हो, आम्ही दिलो निवेदन. काय त्याच्यामध्ये त्यांचा काही त्यांना पाठिंबाच माझ्या मताने की बीडीओ साहेबांचा आहे असं आम्हाला वाटतं. वारंवार आम्ही तक्रारी देऊन सुद्धा ते म्हणजे त्यांना त्यांच्या पाठीशीच त्यांनी हे करत आहेत. आपण पाहायला गेलं तर उपसरपंच हे पद म्हणजे जे आहे सरपंचाच्या नंतरचं पद आहे. ज्यावेळेस सरपंच गावामध्ये नसतात, सरपंच गैरहजेरी असते, त्यावेळेस उपसरपंच असतात. मग तशी परिस्थिती सरपंचाच्या बाबतीत आपल्या गावामध्ये आहे का? सरपंच नसतात का? नाही, सरपंच असतात, पण सरपंचाला आम्ही विचारायला गेल्यानंतर सरपंच म्हणतात मी बंगल्यावर जातो, विचारतो. जर एखादी सही जरी लागली आम्हाला तर आम्ही बंगल्यावर जातो, विचारतो त्यांना आणि मग सांगतो. किंवा त्यांना काही जर हिशोब जरी विचारलो तर म्हणतात मला माहित नाही, मला फक्त सही करायला लावली, मी सही केलो, असं सरपंचाचं म्हणणं आहे. कमीत कमी 2 कोटीचा घोटाळा आहे या 10 वर्षामध्ये, त्याचे की आमच्याकडे पुरावे आहेत. काम काहीच नाही झालं, फक्त कागदपत्री काम झालेलं आहे, गावात काहीच काम नाही झालं. आपण आता म्हणालात की 10 वर्षापासून 2 कोटीचा घोटाळा आहे. मग या 10 वर्षात आपण काही हालचाल केली नाही का? आत्ताच इलेक्शनच्या पुढेच आपल्याला का हालचाल करावी वाटते? कारण आता 10 वर्ष नाही केलं म्हणून ते ठीक आहे, तुमचं बोलणं बरोबर आहे, पण आणखीन पुढे 5 वर्ष 10 वर्ष असंच करायचं आहे का? ते आमचा एक प्रश्न होता. आणि आमचं शिवप्रतिष्ठान हे कुठलं पॅनल नाही किंवा काही राजकारण आमचा भाग नाही येतो. आम्हाला फक्त गावचा विकास करायचा आहे. काय म्हणणं आहे का आपल्याला? काय म्हणणं आहे सध्या आपण जे गावात बॅनर लावलेत, हा चर्चेचा विषय सगळीकडे आहे, काय म्हणणं? आता ज्यावेळेस आमच्या इथे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून बहुमताने लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेलं पॅनल आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु निवडून आलेल्या पॅनलला एवढं घोटाळेबाज पद्धतीने वागावं वाटतं असं कारण काय त्यांनाच माहिती. कारण निवडून आल्यानंतर तुम्ही आता माझ्या मित्राला विचारलो की उपसरपंच म्हणजे काय, कारण शासकीय नियमावलीनुसारच उपसरपंच निर्माण झाले. आम्ही काही नवीन शब्द तुम्हाला विचारलो नाही उपसरपंच म्हणून. मग उपसरपंच इथं गावामध्ये निवडून एका नाव तुम्ही पुढं करता, त्याच्या हाताने सगळे सार्वजनिक कामं या गावात होत्या आणि पोर्टलवर बघितलं तर त्या व्यक्तीचं नावच नाही. बरं, ती व्यक्ती प्रतिष्ठित आहेत, ते साधे सुधे नाहीत आणि पॅनलच त्यांच्या नावावर निवडून आलेलं पॅनल आहे. मग त्याच व्यक्तीला तुम्ही गायब करता. म्हणजे असं धांदली करायचं कारण काय, त्यांनाच विचारावं लागेल नाही. लोकशाही पद्धतीनं निवडून आल्यानंतर बी तुम्हाला एवढ्या गोंधळलेल्या पद्धतीमध्ये जर राज्यकारभार करायला लागत असेल तर ते त्यांनाच विचारावं लागेल कशासाठी हे झालं. कारण बहुमत आहे त्यांना आणि बहुमताच्या माध्यमातून निवडून आलेली ग्रामपंचायत आहे आणि लोकांनी निवडून दिलेली ग्रामपंचायत आहे. तरी पण त्यांना बाकीचे सभासद सगळे गायब केल्यात. आता ह्याच्यामध्ये ते दिसणारे 2 व्यक्ती, एक मुस्लिमचं नाव आहे, बाह्य हिंदूचे आहे, म्हणजे फोटो चुकीचा लावला गेला. उपसरपंचाचं नाव वेगळंच आहे, ठीक असू द्या, फोटो वेगळा लावला गेला. ते का झालं, कशासाठी झालं, म्हणजे महाराष्ट्राचा पहिला प्रयोग असावा असं वाटतं मला. कारण आम्ही तर आमच्या हायतीमध्ये असलं बघितलं नाही कुठे एवढं म्हणजे खालच्या लेवलचं.
असं का करावं लागलं त्यांना, तर त्याची उत्तर त्यांना द्यावं लागेल किंवा प्रशासनाला द्यावं लागेल. बरं, तुमची मागणी काय आहे आता? नाही, मागणी काही नाही. लोकशाही पद्धतीने निवडून आलेली ग्रामपंचायत म्हणजे कुणाची प्रोजेक्टेड ग्रामपंचायत राहत नाही. ती लोकांसाठी, लोकांनी निवडून दिलेली, लोकांच्या कल्याणासाठी काम करणारी ग्रामपंचायत आहे. बरं. त्याच पद्धतीने चालली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने चालवायचा अधिकार कुणाला नाही. ती कुण्याही पक्षाची असेल, कुण्याही राजकारणी असेल, तिचं काही देणं घेणं नाही. पण लोकशाहीचा मूळ हेतू पुढे करूनच ही ग्रामपंचायत चालली पाहिजे. तुम्ही असं आदनांदोंद पद्धतीने जर ग्रामपंचायत चालवत असेल तर लोक कसं स्वीकारतील? बरं, याच्यावर तुम्ही कागदोपत्री काही कार्यवाहीची मागणी केली आहे? नाही नाही, आतापर्यंत गाव पद्धतीने ते चालत होतं, कुणी त्याला विचारलं बी नाही, त्याच्यात खोलवर गेले बी नाही. बरं. पण काही मुलं आता अभ्यास आहेत पोर्टलवरचं, त्यांना ज्ञान आता आम्ही जुन्या पिढीतल्या. आम्हाला ते मोबाईल मधलं काही कळत नाही, पोर्टल कळत नाही, काही कळत नाही. शास्त्र कारभारी उपसरपंच बांधा सुरू हे सरपंच हेच आम्हाला माहित आहे. बरं. आता इथे मध्ये एवढा गट्टाबोळ झाला हे कुणाला माहित आहे? बरं, याच्यावरून काही भ्रष्टाचार झालाय असं वाटतंय का? नाव त्यांचं आलं असेल किंवा काय झालं असेल, भ्रष्टाचार झाला असं आपल्याला वाटतंय का? माझं नाव बिरादा बशवेश्वर. हे करण्याचं एकच कारण आहे की उपसरपंच जी नावानं जी ओरिजिनल उपसरपंच आहे आणि त्याच्या ठिकाणी जी दुसरा सरपंच उपसरपंच म्हणून जे पद भोगतोय शफी पटेल म्हणून, त्याने फक्त सरपंचाला सही करता येत नाही, अंगठे हे तर शिकल्या नाही, वाचता येत नाही. त्यांना काहीच कळत नाही, पैसे उचलतात कसे उचलतात, काय करतात. बाकी सदस्य ही सगळे डमी आहेत. म्हणजे जे काही कारोबार करायचे ते फक्त तो उपसरपंच जी नावानं आता सध्या ही केलेला आहे तोच उचलणार आणि तोच खिशात घालणार. बाकी सदस्याला काही कळणार नाही, सर्व गावाला अंधारात ठेवून करणार. बरं, तुम्ही गावाला अंधारात ठेवून कारभार चाललाय असं म्हणताय. तुमच्या गावानेच त्या सदस्याला निवडून दिला आहे बिलकुल. आणि तुम्हीच म्हणताय डमी. नेमकं बिलकुल. काय याच्यात नाही विसंगती आहे? त्यांनी डमी सदस्य बनवलेले आहेत. जी आहे ती जी 4 सदस्य 3 सदस्य आहेत ना, ती सदस्यच नाहीत, अस्तित्वातच नाही ते. बरं. म्हणजे आता आम्ही बनवलेलं नाही, आम्ही सदस्य जी बनवलेली ती दुसरी आहेत. बरं, जसा पोर्टलवर गोंधळ आहे तसा गावात बी गोंधळ आहे बिलकुल का? बिलकुल गोंधळ आहे, बिलकुल गोंधळ आहे. त्याचा आम्ही तुम्हाला 4 दिवसानंतर त्याचं सिरीज चालू करणार आहे. मग याची कागदोपत्री काय मागणी, काग- याच्या पुढचं काय पाऊल असणार आहे तुमचं? आमच्याकडे कागदोपत्री सगळं स्ट्रॉंग एव्हिडंट आहे आमच्याकडे. मग काय पुढचं पाऊल काय असणार आता आमचे पुढचं नेक्स्ट विजन हेच आहे की आम्ही हेच पुढे कंटिन्यू करणार. हे जसं आज हे लावलं ना आम्ही, तसेच बॅनर पुढे लावणार बरं. पुढच्या नेक्स्ट आहे? याच्यामध्ये. तुमचं जे म्हणताय कंटिन्यू तुम्ही करणार आहात, हे फक्त पोर्टल पुरतं मर्यादित आहे का, काय विषय? नाही, पोर्टल आम्ही जे काही काढलंय ते मेरी पंचायत ह्या पोर्टलवरून काढलेलं आहे. म्हणजे जी गव्हर्नमेंट प्रूफ आहे ते त्याच्यावरूनच ही सगळी डिटेल माहिती घेतलेली आहे. आणि आम्ही ह्या गोष्टीला जवळपास 6 महिन्यापासून BDOला आणि तहसील डिपार्टमेंटला कंटिन्यू ह्याचा फॉलोअप घेतोय. तर त्याच्यामध्ये बिलकुल हे नाही. ह्याच ग्रामपंचायतीनं 35 जन्मनोंदीचे दाखले भोगस दिलेले आहेत. आणि BDO हे सांगतं की नजर चुकीने झालेले आहेत. हेच जिल्हा DHO जिल्हा अधिकारी जे आहेत ते पण सांगतात हे नजर चुकीने जात. 35 जन्मनोंदीचे दाखले चुकीने होऊ शकतात का? आम्ही काढतो तर आम्हाला ती दाबलं जाते. आम्ही तुम्हाला ते बोलतात असे की आम्हाला तुम्हाला काही कळत नाही, ती नजर चुकीने झालं असं बोलतात ते. एकंदरीत आपल्या गावची परिस्थिती पाहिली असता मग याच्यावर काही उपोषण, काय आंदोलन किंवा काय होणार आहे? हो, आम्ही लवकरच आता उपोषणाला जाणार आहोत पुण्याला. तर तिथे बेमुदत उपोषण करणार आहोत. जेणे कोणी बोगस दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी किंवा 420चा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती पुढची कारवाई करण्यात यावी. आपण एकंदरीत पाहिलं की शिवूर या गावामध्ये हा जो प्रकार झालेला आहे पोर्टलवरती, या इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की उपसरपंच जे आहेत ते वेगळे आहेत आणि प्रत्यक्षात कागदोपत्री जे आहे ते उपसरपंच वेगळे दाखवण्यात आलेले आहे. आणि यामुळे गावामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो खरं तर प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.